बारिश को चिरते हुए एकदम पास हात में लेके घर आहे. या जादूटोण्यामुळे ना अख्खा आमचं गिंबल लॉक होऊन गेलं. असं काहीच करणार नाही, तुम्हाला मी सगळं पहिलेपासून सांगतो. त्यापर्यंत तुम्ही तुमच्या भावाले फॉलो करून घ्या. लवकर लवकर करा. पब्लिक अंदर जाऊन एन्जॉय करायच्या विचारमध्ये होती आणि हे पूर्ण अख्खा बाहेरून फुल एन्जॉय करत होते. अंकल जी फायनली आज होता फायनल, पण इथे होते परफॉर्मन्स एक से बढ़ के एक. सब आपले बेस्ट देत होते आणि हा बेस्ट सोडून सगळे आपले कार्यकर्ते ना आपला हिशोब करत आहे. पैसा ही पैसा होगा. हे आहेत मराठा लॉयनचे कार्यकर्ते. की अलग डान्स होते ना, मला स्वतःला कन्फ्युजन होत होतं की यार भाई बेस्ट कोण आहे. हिशोब झाल्यानंतर ना मस्त पद्धतशीर गरबा बघायला आले. हे सगळं बघितल्यानंतर ना फायनली एक समोर डिसिजन आलं. ट्रॉफी जाणार होती घरी, म्हणजे की एका फायनली एका टीमच्या घरी. श्री बबलू भाऊ आणि सतीश ब्या, जसं यांनी सांगितलं फर्स्ट टीम कोणती आली आहे. इथं काही खुशीच्या ठिकाणच नाही राहिलं. नाच गाणं झाल्यानंतर सगळे थकले. या साईडला ना अवॉर्ड देणं चालू होतं आणि इथं काय अलगच मुवमेंट चालू होतं. कसं आहे 3-4 दिवसाच्या मेहनत नंतर अगर हा मुवमेंट येत आहे तर थोडा नाच गाणं बनते ना यार. नाचो. संपला गरबा. गुड मॉर्निंग गुड नाईट असं सपोर्ट बनून राहू द्या. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये.